पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातल्या 1000 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण। भाजपचे सर्व आमदार खासदार सोहळ्याला जाणार। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट। अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत केली तब्येतीची विचारपूस। अयोध्येमध्ये साकारलं जाणार महाराष्ट्र सदन। सदनासाठी जागा मंजूर। शरयू नदी नजीक 2 एकर जागा द्यायला उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी। मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। सरकार कधी कधी फक्त 1 दिवस पण टिकतात। मोदींच्या शपथविधी आधी ममता दीदींचं मोठं विधान। महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार। गृह, संरक्षण, परिवहन आणि परराष्ट्र मंत्रालय ही खाती भाजपकडेच। बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी। आज संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेणार। जरांगेंच्या उपोषणाला नांदेडमधून मोठा प्रतिसाद। नांदेडचे अनेक कार्यकर्ते, उपोषणकर्ते सहभागी। मनसेची 13 जूनला महत्त्वाची बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। सरचिटणीस आणि पदाधिकारी राहणार उपस्थित। विधान परिषदेच्या तब्बल 22 जागा रिक्त। पुढील आठवड्यामध्ये आणखी 5 जागांची भर पडणार। इतिहासामध्ये पहिल्यांदाच विधान परिषद 1/3 रिक्त। पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्याचं पुष्पा स्टाईल डान्स करत आंदोलन। पुलाची तातडीनं डागडुजी करण्याची मागणी। सोन्याच्या दरात 1000 रुपयाची घसरण। सोने आता प्रतितोळा 71,500 रुपये तर चांदी प्रति किलो 92,200 रुपये। नीट परीक्षेतील वाढीव गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी समिती स्थापन। 1500हून अधिक विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिल्याचा आरोप। आगमन होताच राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ। मुंबई आणि परिसरामध्ये अतिवृष्टीचा इशारा तर सोलापुरामध्ये रस्त्याला नदीचं रूप। पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान। पाऊस झाला मोठा, नालेसफाईचा दावा झाला खोटा। पुण्यामध्ये पाणी तुंबल्यामुळे धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं। कोल्हापुरात बंदूक घेऊन जंगलामध्ये जाणाऱ्या 3घांना वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं। संशयित आरोपींना 3 दिवसाची वन कोठडी। मोदींच्या भेटीसाठी खासदार थेट धावतच पोहोचले। कार ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे रवनीत सिंह बिट्टू यांची पळापळ।